जगातील प्रत्येक यशस्वी उद्योजकावर आज ही अनेक हजारो करोड रुपयांचं कर्ज आपल्याला बघायला मिळत. ते का बरं कर्ज घेत असतील? किंवा घेतलेलं कर्ज का बरं तातडीने फेडत नसतील? त्यांच्याकडे तर अफाट धनसंपत्ती असते. तर मित्रांनो, यामागचं कारण खूप रंजक आहे. आपल्या समाजात कर्जाकडे बघण्याचे दोन अत्यंत टोकाचे दृष्टिकोन अस्तित्वात आहेत. एकीकडे मध्यमवर्गीय समाज कर्जाला एक भीतीदायक ओझे किंवा आर्थिक प्रगतीमधील अडथळा मानतो, तर दुसरीकडे जागतिक स्तरावरील यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार कर्जाचा वापर संपत्ती निर्मितीचे इंधन म्हणून करतात. कर्ज घेऊन श्रीमंत होणे हा केवळ एक कल्पनाविलास नसून ते एक गणितीय आणि धोरणात्मक कौशल्य आहे, ज्याबद्दल आता आपण सखोलपणे समजून घेणार आहोत. व्हिडिओ खूप नॉलेजेबल असणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत नक्की बघा. आज आपण समजून घेणार आहोत की कर्जाचा वापर करून संपत्ती कशी वाढवावी, रिस्क कशी मॅनेज करावी आणि आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग कसा सुकर करावा. आर्थिक मानसिकतेतील द्वंद्व. मध्यमवर्गीय भीतीविरुद्ध श्रीमंत वर्गाची रणनीती. मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये कर्जाबद्दल असलेली भीती ही ऐतिहासिक आणि सामाजिक कारणांवर आधारित आहे. पिढ्यानपिढ्या अंथरून पाहून पाय पसरावेत यांसारख्या म्हणींमधून कर्जाला नकारात्मक छटा देण्यात आली आहे. या मानसिकतेमागील मुख्य कारण म्हणजे मध्यमवर्गीयांनी कर्जाचा वापर प्रामुख्याने दायित्व किंवा लायबिलिटीज खरेदी करण्यासाठी केला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती नवीन कार, महागडा मोबाईल किंवा लग्नासारख्या उपभोग्य गोष्टींसाठी कर्ज घेते, तेव्हा ते कर्ज त्यांच्या भविष्यातील उत्पन्नावर ताण निर्माण करते. अशा प्रकारच्या कर्जामुळे निर्माण होणारी कोणतीही वस्तू भविष्यात उत्पन्न देत नाही. उलट तिचे मूल्य काळानुसार कमी होत जाते. या उलट श्रीमंत वर्गाची मानसिकता लिव्हरेज या संकल्पनेवर आधारलेली असते. श्रीमंत लोक स्वतःच्या मर्यादित संपत्तीवर अवलंबून न राहता दुसऱ्यांचा पैसा वापरून मोठ्या संधी हस्तगत करतात. त्यांच्यासाठी कर्ज हे ओझे नसून ते संपत्ती वाढवण्याचे एक साधन असते. या फरकाला गुंतवणूक मानसिकता असे म्हटले जाते. जेव्हा कर्जाच्या माध्यमातून घेतलेला पैसा कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त प्रॉफिट देते, तेव्हा त्या कर्जाला संपत्ती मानले जाते. ही मानसिकता बदलणे हाच श्रीमंत होण्याच्या प्रवासातील पहिला आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. कर्ज हे केवळ एक साधन आहे. ते चांगले की वाईट हे त्याचा वापर करणाऱ्याच्या कौशल्यावर आणि उद्दिष्टावर अवलंबून असते. आपण एक उदाहरण बघूया. यामुळं कर्जाच्या धोरणात्मक वापराचा अर्थ तुम्हाला सोप्या भाषेत समजून येईल. समजा एका व्यक्तीला 5 लाख रुपयांचा एक घोडा खरेदी करायचा आहे. या व्यक्तीकडे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे स्वतःची वर्षानुवर्षांची 5 लाख रुपयांची बचत खर्च करून तो घोडा घेणे. यामध्ये त्या व्यक्तीची संपूर्ण लिक्विडिटी संपते. दुसरा मार्ग म्हणजे बँकेकडून 5 लाख रुपयांचे कर्ज घेऊन तो घोडा खरेदी करणे. येथे महत्त्वाची बाब ही आहे की जर तो घोडा केवळ अस्तबलात उभा राहून गवत खात असेल आणि त्याचा मालकाला कोणताही आर्थिक फायदा होत नसेल, तर ते 5 लाख रुपयांचे कर्ज त्या व्यक्तीसाठी बॅड डेप्ट ठरेल. कारण घोड्याचा देखभाल खर्च आणि बँकेचे व्याज हे दोन्ही त्या व्यक्तीच्या खिशातून जाईल. मात्र जर त्या व्यक्तीने तो घोडा अशा रेसमध्ये किंवा व्यवसायात वापरला जिथून त्याला प्रत्येक महिन्यात 50,000 रुपयांचे उत्पन्न मिळत असेल आणि बँकेचा कर्जाचा हप्ता केवळ 10,000 रुपये असेल, तर तो घोडा त्या व्यक्तीसाठी ॲसेट बनतो. या प्रक्रियेत त्या व्यक्तीने स्वतःचा एकही रुपया न वापरता बँकेच्या पैशातून उत्पन्न देणारी मालमत्ता उभी केली. घोड्याने स्वतः मिळवलेल्या उत्पन्नातून स्वतःच्या कर्जाचे हप्ते फेडले आणि मालकाला दरमहा 40,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवून दिला. हेच लिव्हरेजचे मुख्य तत्व आहे. जोपर्यंत तुमच्या गुंतवणुकीचा परतावा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, हा कर्जाच्या व्याजापेक्षा जास्त आहे,
तोपर्यंत कर्ज घेणे हे तुम्हाला श्रीमंत बनवण्यास मदत करते. पैसा हा माणसाचा सर्वात विश्वासू सोबती आहे आणि त्याला रिकामे न ठेवता सतत कामाला लावणे हेच आर्थिक स्वातंत्र्याचे रहस्य आहे. चांगले कर्ज विरुद्ध वाईट कर्ज. श्रीमंत होण्यासाठी घेतलेले कर्ज आणि दिवाळखोरीकडे नेणारे कर्ज यामध्ये केवळ उद्देशाचा फरक असतो. कर्जाचे वर्गीकरण हे ते कर्ज घेणाऱ्याच्या खिशात पैसे टाकते की खिशातून पैसे काढते यावर आधारित असते. चांगले कर्ज, गुड डेब्ट. ज्या कर्जाचा वापर अशा गोष्टींसाठी केला जातो ज्यांचे मूल्य भविष्यात वाढणार आहे किंवा ज्यातून नियमित रोख प्रवाह कॅश फ्लो निर्माण होतो, त्याला चांगले कर्ज म्हणतात. गृहकर्ज, होम लोन. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी घेतलेले कर्ज हे चांगले कर्ज मानले जाते. घराची किंमत काळानुसार वाढते आणि त्यातून भाड्याच्या स्वरूपात उत्पन्नही मिळू शकते. शिवाय भारतात आयकर कायद्याच्या कलम 24(b) आणि 80(c) अंतर्गत गृहकर्जाच्या व्याजावर आणि मुद्दलावर मोठी कर सवलत मिळते. शिक्षण कर्ज, एज्युकेशन लोन. स्वतःच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी घेतलेले कर्ज हे मानवी भांडवलात केलेली गुंतवणूक आहे. चांगल्या शिक्षणामुळे भविष्यातील उत्पन्न वाढण्याची शक्यता असते, म्हणून हे चांगले कर्ज आहे. व्यवसाय कर्ज, बिझनेस लोन. व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी घेतलेले कर्ज जर व्यवसायाचा नफा वाढवत असेल तर ते कर्ज मालकाला वेगाने श्रीमंत बनवते. वाईट कर्ज, बॅड डेब्ट. ज्या कर्जाचा वापर केवळ उपभोगासाठी किंवा अशा वस्तूंसाठी केला जातो ज्यांचे मूल्य वेगाने कमी होते, त्याला वाईट कर्ज म्हणतात. क्रेडिट कार्ड कर्ज हे सर्वात धोकादायक कर्ज आहे. याचे व्याजदर वार्षिक 36% ते 48% पर्यंत असू शकतात. केवळ सण उत्सव किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे आर्थिक सापळ्यात अडकणे आहे. कार कर्ज, चैनीसाठी. कार शोरूममधून बाहेर पडताच तिचे मूल्य 10 ते 20% कमी होते. अशा घसरत्या मूल्याच्या वस्तूसाठी कर्ज घेणे हे बॅड डेट आहे. वैयक्तिक कर्ज. फिरण्यासाठी, सुट्ट्या किंवा पर्यटनासाठी कर्ज काढणे हे पूर्णपणे चुकीचे आहे, कारण या खर्चातून कोणतीही आर्थिक वृद्धी होत नाही. चक्रवाढ व्याज. संपत्ती निर्मितीचा अष्टम चमत्कार गुंतवणूक आणि कर्जाच्या गणितात चक्रवाढ व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट ही सर्वात शक्तिशाली संकल्पना आहे. चक्रवाढ व्याजात तुम्हाला केवळ मूळ मुद्दलावरच नाही तर त्या मुद्दलावर आधी मिळालेल्या व्याजावरही व्याज मिळते. यामुळे तुमची संपत्ती भौमितिक श्रेणीने अर्थात एक्सपोनेन्शियलीने वाढते. चक्रवाढ व्याजाचा सर्वात मोठा फायदा मिळवण्यासाठी वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तेवढा चक्रवाढ व्याजाचा जाडू जास्त काम करेल. अजय आणि विजय प्रत्येक महिन्यात 10,000 रुपयांची गुंतवणूक 12% परताव्याने करतात. अजय 25व्या वर्षी गुंतवणूक सुरू करतो आणि विजय 35व्या वर्षी. जेव्हा दोघेही 60 वर्षांचे होतील तेव्हा अजयकडे विजयपेक्षा जवळपास 3 पटीने जास्त संपत्ती असेल. हे 10 वर्षांचे अंतर करोडो रुपयांचा फरक निर्माण करते. आता आपण संपत्ती निर्मितीचे काही महत्त्वाचे नियम बघूया. 15-15-15 नियम. जर तुम्ही 15,000 रुपये दरमहा 15 वर्षांसाठी 15% व्याजदराने गुंतवले तर तुमच्याकडे 1.01 कोटी रुपये तयार होतील. 72चा नियम. तुमचे पैसे किती वर्षात दुप्पट होतील हे काढण्यासाठी 72ला तुमच्या व्याजदराने भागा. म्हणजेच तुम्ही जितक्या इंटरेस्टवर गुंतवणूक करत आहात, जस की जर व्याजदर 12% असेल तर 72 भागिले 12 करा. उत्तर किती येईल? 6 वर्ष. तर 12%ने तुमचे पैसे 6 वर्षात दुप्पट होतील. 8,
4.3 नियम. हा नियम सांगतो की तुमच्या संपत्तीची खरी आणि मोठी वाढ ही गुंतवणुकीच्या सुरुवातीला नाही, तर शेवटच्या टप्प्यात होते. आपण अनेकदा 5 ते 6 वर्ष गुंतवणूक करतो आणि काहीच वाढत नाहीये म्हणून ती बंद करतो. पण हीच मोठी चूक ठरते. समजा तुम्ही दरमहा 10,000 रुपयांची SIP सुरू केली आणि तुम्हाला 12% परतावा मिळतोय. तर बघा काय होतं. पहिली 10 वर्ष तुम्ही 12 लाख भरले आणि तुमची संपत्ती झाली 23 लाख. ठीक आहे, दुप्पट झाली. पण त्या पुढची 10 वर्ष म्हणजेच 20व्या वर्षी तुम्ही एकूण 24 लाख भरले, पण तुमची संपत्ती आता झाली साधारण 1 कोटी. म्हणजे 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान ती 76 लाखांनी वाढली. आणि खरी जादू बघा, 30व्या वर्षी तुम्ही एकूण 36 लाख भरले, पण तुमची संपत्ती आता झाली तब्बल 3.5 कोटी. लक्ष द्या, 20 ते 30 वर्षांच्या दरम्यान तुमची संपत्ती तब्बल 2.5 कोटींनी वाढली. यालाच म्हणतात चक्रवाढ व्याजाचे सामर्थ्य. सुरुवातीला वाढ हरू असते, पण शेवटची 10 वर्ष तुम्हाला करोडपती बनवतात. पण मित्रांनो, फक्त गुंतवणूक करून चालत नाही. आपण गाडी चालवताना सीट बेल्ट का लावतो? अपघात होईल म्हणूनच का? नाही, तर सुरक्षितता म्हणून. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही कर्ज घेऊन किंवा मोठी गुंतवणूक करता, तेव्हा तुमच्याकडे रिस्क मॅनेजमेंट असणं गरजेचं आहे. 1. आपत्कालीन निधी, इमर्जन्सी फंड. कोणतंही कर्ज घेण्यापूर्वी किंवा मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी किमान 6 ते 12 महिन्यांच्या खर्चासाठी आवश्यक असलेला निधी बाजूला ठेवावा. यामुळे जर नोकरी गेली किंवा व्यवसायात मंदी आली, तर कर्जाचे हप्ते थकणार नाहीत आणि तुमची संपत्ती सुरक्षित राहील. 2. विमा संरक्षण, इन्शुरन्स. आरोग्य विमा आणि जीवन विमा म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. एका मोठ्या आजारपणामुळे किंवा कुटुंबातील कमवत्या व्यक्तीच्या मृत्यूमुळे कर्ज हे शाप ठरू शकते. 3. डेप्ट टू इन्कम रेशो, DTI. तुमच्या सर्व कर्जांचे एकत्रित हप्ते तुमच्या निव्वळ उत्पन्नाच्या 30 ते 40% पेक्षा जास्त नसावेत. जर हा रेशो 50%च्या वर गेला, तर तुम्ही आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर आहात असे समजावे. कर्ज घेण्यापूर्वीच्या 3 महत्त्वाच्या तपासण्या. कर्जाचा अर्ज करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने पुढील 3 प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. हे प्रश्न तुम्हाला कर्जाचा योग्य वापर करण्यास प्रवृत्त करतील. 1. परतावा विरुद्ध व्याजाचा दर. ज्या कामासाठी मी कर्ज घेत आहे, त्यातून मिळणारा परतावा कर्जाच्या व्याजापेक्षा किमान 3 ते 5% जास्त आहे का? जर गृहकर्जाचे व्याज 9% असेल आणि रिअल इस्टेटची वाढ दरवर्षी 12% असेल, तरच ते कर्ज फायदेशीर आहे. 2. रोख प्रवाहाचे नियोजन, कॅश फ्लो ॲनालिसिस. कर्जाचा हप्ता भरल्यानंतर माझ्याकडे दैनंदिन गरजांसाठी पुरेसा पैसा उरतो का? जर मालमत्ता उत्पन्न देणारी असेल, तर त्यातून मिळणारा रोख प्रवाह हप्ता भरण्यास पुरेसा आहे का? केवळ भविष्यातील किमती वाढतील या आशेवर कर्ज घेणे धोक्याचे ठरू शकते. 3. पर्यायी व्यवस्था आणि निर्गमन धोरण, एक्झिट स्ट्रॅटेजी. जर माझी गुंतवणूक अपयशी ठरली, तर माझ्याकडे कर्ज फेडण्यासाठी दुसरी काय व्यवस्था आहे? गुंतवणुकीतून बाहेर पडण्याचे मार्ग कोणते आहेत? कोणत्याही कर्जाला सामोरे जाताना वर्स्ट केस सिनॅरिओचा विचार करणे ही बुद्धिमानी आहे. शेवटच्या टप्प्यात आपण जाणून घेऊयात की कर्ज मंजुरीसाठी गरजेचे 4 C कोणते आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती कर्जाचा वापर करून श्रीमंत होण्याचा विचार करते, तेव्हा तिला कर्ज मिळवण्यासाठी स्वतःची कर्ज पात्रता सिद्ध करावी लागते. जागतिक स्तरावरील बँका आणि वित्तीय संस्था कर्जदाराचे मूल्यमापन करण्यासाठी
4 C's या चौकटीचा वापर करतात. 1. कॅरेक्टर. येथे कॅरेक्टर म्हणजे कर्जदाराचे चारित्र्य नसून त्याची आर्थिक विश्वासार्हता आणि इतिहास आहे. कर्ज देण्यापूर्वी बँका कर्जदाराचा भूतकाळातील व्यवहारांचा रेकॉर्ड तपासतात. यामध्ये पूर्वी घेतलेली कर्जे वेळेवर फेडली आहेत का, बँकेचे व्यवहार नियमित आहेत का आणि एकूणच आर्थिक शिस्त कशी आहे याचा अभ्यास केला जातो. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा अनुभव आणि तुमची बाजारपेठेतील प्रतिष्ठा यालाही कॅरेक्टरचा भाग मानले जाते. 2. कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे कर्ज परत करण्याची आर्थिक क्षमता. बँक हे तपासते की तुमचे मासिक उत्पन्न किती आहे आणि तुमचे इतर खर्च वजा जाता तुम्ही कर्जाचा हप्ता EMI सहजपणे भरू शकता का. यासाठी डेप्ट टू इन्कम रेशो वापरला जातो. जर तुमच्या उत्पन्नाचा मोठा भाग आधीच इतर कर्जांच्या हप्त्यांमध्ये जात असेल तर तुमची नवीन कर्ज घेण्याची क्षमता कमी मानली जाते. 3. क्रेडिट स्कोअर. क्रेडिट स्कोअरबद्दल तुम्हाला सर्वांना माहीतच असेल, तरीही सांगतो. क्रेडिट स्कोअर हा कर्जदाराच्या आर्थिक शिस्तीचे मोजमाप करणारं असतं. भारतात 300 ते 900 या दरम्यान सिबिल स्कोअर दिला जातो. 750 पेक्षा जास्त स्कोअर असणे हे उत्तम मानले जाते. तुमचा क्रेडिट स्कोअर तुमच्या कर्जाच्या व्याजावर थेट परिणाम करतो. ज्यांचा स्कोअर चांगला असतो त्यांना बँका कमी व्याजदराने कर्ज देतात, ज्यामुळे त्यांचा गुंतवणुकीचा खर्च कमी होतो आणि नफा वाढतो. 4. कोलॅटरल. कोलॅटरल म्हणजे कर्जाच्या सुरक्षेसाठी बँकेकडे तारण ठेवलेली मालमत्ता. हे घर, जमीन, दागिने किंवा मुदत ठेव FD असू शकते. जर कर्जदार कर्जाची परतफेड करू शकला नाही तर बँक या मालमत्तेची विक्री करून आपले पैसे वसूल करते. तारणामुळे बँकेची जोखीम कमी होते. परिणामी कर्ज मंजुरीची प्रक्रिया सुलभ होते. कर्ज घेऊन श्रीमंत होणे हे एक धोरणात्मक युद्ध आहे, ज्यामध्ये माहिती, शिस्त आणि वेळ ही तुमची शस्त्रे आहेत. मध्यमवर्गीय भीती सोडून श्रीमंत वर्गाची ॲसेट बिल्डिंग मानसिकता स्वीकारणे हा परिवर्तनाचा पाया आहे. जोपर्यंत तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत नाही तोपर्यंत तुम्हाला कामासाठी धावत राहावे लागेल. कर्जाचा वापर करून चांगल्या मालमत्ता खरेदी करणे, चक्रवाढ व्याजाचा फायदा घेण्यासाठी लवकर सुरुवात करणे आणि 4 C'च्या माध्यमातून स्वतःची कर्जपात्रता वाढवणे हे श्रीमंत होण्याचे शाश्वत मार्ग आहेत. मात्र हे करत असताना आर्थिक शिस्त पाळणे, विम्याचे संरक्षण घेणे आणि 3 स्टेप तपासणी करणे विसरू नका. कर्ज हे विस्तवासारखे आहे. जर तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवले तर ते तुम्हाला अन्न शिजवून देईल, म्हणजेच संपत्ती निर्माण करेल. पण जर तुम्ही त्याच्या नियंत्रणाबाहेर गेलात तर ते तुमचे घर जाळून टाकेल, अर्थात दिवाळखोरीकडे नेईल. म्हणून कर्जाचा वापर भीतीपोटी टाळण्यापेक्षा समजुतीपोटी कौशल्याने करणे हेच खऱ्या आर्थिक यशाचे रहस्य आहे. पुन्हा भेटूया एका महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. धन्यवाद.